नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय वी ना नातुलिखित आधीच पुणे गुलजार. प्रकरण 5, वेगवेगळ्या धर्मियांची पूजास्थाने. प्रार्थनास्थळे, पूजास्थाने म्हणजे त्या त्या धर्मियांच्या सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग असतात. पुणेही त्याला अपवाद नव्हते, पण एक वैशिष्ट्य राखून होते. हे म्हणजे हिंदूंच्या देवळांना असणारी नावे. नावाचे मूळ शोधण्याचा माझा प्रयत्न नाही, पण नावाचे मुलखावेगळे वैचित्र्य मात्र अजूनही अचंब्यात टाकते. छिनाल बालाजी, उपाशी विठोबा, भांग्या मारुती, प्रेमळ विठोबा, जंगली महाराज, तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, भिकारदास मारुती, खुन्या मुरलीधर, बिजवर विष्णू ही उदाहरणे वानगी दाखल पुरेत. हिंदू धर्मियांच्या देवळांची जंत्री केली तेव्हा त्यात शंकराची 24, गणपतीची 21, विठोबाची 11, रामाची 12 व मारुतीची 19 देवळे आढळली. प्रत्येक देवळाचा परिचय करून देणे अशक्य असल्याने काही निवडक देवळांची माहिती आता पाहू. ती बरीचशी मनोरंजक ठरेल असे वाटते. आपली व्यावसायिक बरकत गणपतीच्या कृपा प्रसादामुळे झाली या श्रद्धेने बांधकामाचे ठेके घेणाऱ्या मोदी नावाच्या एका पेशवेकालीन पारशी ठेकेदाराने बांधलेले देऊळ म्हणजेच नारायण पेठेतले मोदी गणपतीचे देऊळ. या देवळात जन्माने हिंदू असलेली पण धर्मांतर न करता ख्रिश्चन तरुणाशी विवाहबद्ध झालेली एक युवती दर चतुर्थीला दर्शनास येत असे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या केंजळे विठोबा मंदिरात माझ्या आठवणीत पापी माणसांना मरणोत्तर ज्या नरक यातना भोगाव्या लागत त्यांची चित्रे असलेल्या तसबिरी लावल्या होत्या. त्या पाहून अंगावर काटा येत असे. बाजीराव रस्त्यावरील नव्या विष्णूचे मंदिर, वासुदेव बळवंतांचे वकीलपत्र घेणाऱ्या सार्वजनिक काकांचे. याच देवळात पंडिता रमाबाई ख्रिस्ती होण्याचे आधी प्रवचन करीत. कसबा पेठेतल्या गणपतीच्या एका देवळाला म्हणत गुंडाचा गणपती. माझ्या वडिलांच्या आणि आत्तेच्या प्रेमळ संवादात उर्फ भांडणात माझ्या वडिलांनी आत्तेची संभावना उमाजी नाईकाची बहीण या शब्दांनी केल्यावर आत्तेने पण त्यांना गुंडाचा गणपती म्हणण्यास कमी केले नाही. शालूकराच्या बोळाच्या तोंडाशी असलेल्या दंगल्या मारुतीची स्थापना 1857च्या धामधुमीत अण्णासाहेब पटवर्धनांनी केली. नागनाथ पाराजवळ असलेल्या शीतळा देवीच्या देवळाजवळच रँडच्या खून प्रकरणी परकी सरकारला फितूर झालेल्या द्रविडाची हत्या करून निसटून जाणाऱ्या चाफेकरास रामा पांडू या पोलीस जमादाराने पकडले. जोगेश्वरी बोळातील तांबडी जोगेश्वरी म्हणजे पुण्याची ग्रामदेवता. ओंकारेश्वर हे मंदिर पहिल्या बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पा याने खासगीतून खर्च करून बांधले. या मंदिराच्या बांधकामावर चित्राव नावाच्या गृहस्थांची नेमणूक झाली होती. या देवळाचा विशेष म्हणजे देवळाचे बांधकाम दगडाचे. देवळाला कमानी घुमट केले आहेत. याची रचना विजापूरच्या गोल घुमटासारखी असून देवालयात काही बोलल्यास त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. देवळाच्या समोर फरसबंद चौक असून चारी बाजूस ओवऱ्या बांधल्या आहेत. बाहेरच्या अंगास दगडी दीपमाळ होती. ती पानशेतच्या पुरात कोलमडून पडली. या देवळाचा व परिसराचा उल्लेख कृ. प्र. खाडीलकरांच्या सवाई माधवरावाचा मृत्यू या नाटकात आढळतो. माझ्या आठवणीत नदीकाठी असणाऱ्या ब्राह्मणांच्या स्मशानभूमीच्या संदर्भात एखाद्याच्या गोवऱ्या ओंकारेश्वरी गेल्या आहेत असे म्हणणे म्हणजे अमुक अमुक व्यक्ती वृद्धापकाळामुळे मरणाच्या दारी उभी आहे असा अर्थ केला जाई. नामदार गोखल्यांच्या व लोकमान्य टिळकांच्या वादाच्या संदर्भात टिळकांनी आता दोघांच्याही गोवऱ्या ओंकारेश्वरी गेल्या आहेत असे म्हटले होते. पर्वती पर्वती हे सध्या पुण्यातील प्रेक्षणीय स्थळ मानले जाते. पर्वतीवर मुख्य देवालयात असलेल्या देवीची स्थापना नक्की कुणी व कधी केली याविषयी काही माहिती मिळत नाही. वाचावयास मिळते ते एवढेच की कोणी एक भाविक गुरव रोज टेकडी चढून त्या देवीची पूजा भाविकपणे व निस्वार्थपणे करी. पहिल्या बाजीरावाची पत्नी काशीबाई ही टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मोतीबागेत आली असता तिने त्या गुरुवाला टेकडीवर जाताना पाहिले. सर्व चौकशी करून झाल्यावर काशीबाईने तिच्या पायाला झालेल्या दुर्धर इसबातून सुटका होण्याकरिता टेकडीवरील देवीस आपल्या वतीने नवस बोलण्यास सांगितले. दुखण्यास आराम पडला तो नवसामुळेच. या श्रद्धेने काशीबाईने देवीस सरकार वाड्यातून नैवेद्य चालू केला व लहानसे देऊळ बांधून दिले.
1671 साली साताराचे शाहू महाराज मरण पावल्यावर आपल्या धन्याचे स्मारक करण्याच्या श्रद्धेतून पेशव्यांनी मूळच्या लहान देवळाचा खूप विस्तार करून मुख्य देवालयात शिवलिंगाची स्थापना केली व स्वतः 1 महिना पूजा करीत होते. देवळाचे बांधकाम 6 वर्ष चालले होते. मुख्य देवळाभोवती पंचायतनातील देवांच्या मूर्तीची स्थापना केली. पर्वतीवर विठ्ठल, कार्तिक स्वामी व विष्णूचे पण देऊळ आहे. परंपरेने देवालयाच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांनी वंश परंपरेने पुजारी, शागिर्द, पहारेकरी, गवई, वाजंत्री, फुलवाला, आचारी, पाणके यांना कामाच्या हक्काच्या सनदा दिल्या. पुजारीपणाच्या सनदा कोकणातील अडिवरे गावच्या दीक्षित घराण्याकडे होत्या. देवांच्या सेवेकरिता भोपे यास सनदा दिल्याचे माहीत आहे. पर्वतीवर जेवढी म्हणून देवळे आहेत त्यावर महार, मांग, चांभार, धेड, ढोर यांनी प्रवेश करू नये असे फलक होते. मंदिर प्रवेशाचा हक्क मिळवण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी बापूसाहेब राजभोज व इतर अनुयायांसमवेत पर्वतीवर सत्याग्रह केला होता. त्यात हरिभाऊ फाटक यांनी पण भाग घेतला होता. कार्तिकनाथाच्या देवळात स्त्रियांना प्रवेश करण्यास बंदी होती. कार्तिकनाथ ब्रह्मचारी असल्याने स्त्रियाही या देवळात जाण्याचे साहस करीत नसत. पर्वतीवरून माझ्या लहानपणी पंचहौद मिशन टॉवर, सरस्वती सिनेटोर, कॅम्पातील लाल देऊळ, ऑब्झर्वेटरी, प्रभात स्टुडिओ, लॉ कॉलेज, सिंहगड ही ठिकाणे स्पष्ट दिसत. रात्रीच्या प्रकाशातील पुणे पर्वतीवरून खूप छान दिसे. पर्वती म्हणजे पुणेकरांचे फिरण्याचे ठिकाण. पण दिवसा एकट्या दुकट्याने येणे कठीण, कारण सभोवताली असलेली झाडी एका दमात पर्वती चढायला सवय करावी लागे. श्रावणी सोमवारी पर्वतीवर भाविकांची गर्दी होई. त्या दिवशी वाटेतील पायऱ्यांवर, खांद्यांवर पोपट बाळगणारा नाथपंथीय साधू अजून डोळ्यासमोर येतो. खालीच नारायण चिवडेवाल्याची गाडी असे. गाडीवर बसलेले माकड गिऱ्हाईकाच्या हातात चिवड्याचा पुडा देई. हे पाहण्यासाठी गाडीभोवती रिकाम टेकडे जमत. पर्वतीवर चढण्याचा व्यायाम वर्षभर नियमाने घेणारे काही विक्षिप्त पुणेकर पावसाळ्यात सुद्धा आपला नियम चुकवीत नसत. माझ्या आठवणीत पर्वती गाव असा उल्लेख होई. साहजिकच गावास ग्रामपंचायत होती. टेकडीच्या पायथ्याशी त्या काळी असलेली रमण्याची भिंत, जनावरांचा कोंडवाडा व जिल्हा लोकल बोर्डाची प्राथमिक शाळा अजूनही माझ्या स्मरणात आहे. समोरच असलेल्या घरात शिवशाहीर बाबा पुरंदरांचे वडील राहत असत. उंच किडकिडीत शरीरयष्टी असलेले पुरंदरे शहर भावे स्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. लांब कोट, टोपी, काचा मारलेले धोतर अशा अवतारात पुरंदरे टांग न टाकता मागील चाकाला लागून असलेल्या पिनवर पाय ठेवून सायकलच्या सीटवर बसत. पर्वतीवर सकाळी फिरण्यासाठी येणारे पेन्शनर व पोरी बाळींना पाहून ते करीत असलेला मिस्किलपणा नवयुग चित्रपट कंपनीच्या पहिली मंगळागौर चित्रपटात पाहावयास मिळतो. हिंदुस्तान सोडून जाण्याच्या आधी त्यावेळच्या व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल याने पर्वतीस भेट दिली होती. डुल्या मारुती व सोमेश्वराचे मंदिर ही देवळे बांधली ती शेवटच्या बाजीरावांच्या काळात. पुण्यात सावकारीचा व सराफी पेढीचा व्यवसाय करणारे नारो अनंत नातू यांनी. सांगायला हरकत नाही, पण हे नातू म्हणजे आमच्या घराण्याचे पूर्वज. यशवंतराव होळकरांनी जेव्हा पुणे लुटले त्यावेळी झालेल्या लुटीत नारो अनंत नातू देशोधडीस लागून त्यांची अन्नान्न दशा झाली. देवळे बांधल्यावर नारो अनंत नातू यांनी देवळांच्या परिसरात सुरू केलेली अन्नछत्रे साधू, बैरागी, गोसावी यांच्या सोयीकरता बांधलेल्या पडव्या नष्ट झाल्या. नातू मंडळी पौडाजवळ शेडाणी या गावी किरकोळ शेतीभाती करू लागल्याने त्यांचे पुण्यातील वास्तव्य संपले व डुल्या मारुती बरोबरच सोमेश्वर मंदिराची पण अनास्था झाली. नातूंच्या गैरहजेरीत डुल्या मारुतीचा जीर्णोद्धार श्रीमती रखमाबाई या सधनबाईंनी केला व पहिल्यासारखाच सभामंडप बांधला. या मंदिराच्या नंदादीपासाठी पर्वती संस्थानाकडून महिना 4 रुपये मिळत असत. सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार मंदिराजवळच्या मारवाडी व्यापाऱ्यांनी आपापसात वर्गणी जमवून केला. या 2 देवळांची माहिती बॉम्बे गॅझेटियर क्रमांक 18 पृष्ठ 335-346 मध्ये उपलब्ध आहे. आज मितीस नातू घराण्याचा या 2 मंदिरांशी काहीही संबंध उरला नाही. अमृतेश्वर देऊळ सौ भिऊबाई आबाजी बारामतीकर यांनी बांधले. यांचे बंधू म्हणजेच पेशवे बाजीराव बल्लाळ. मंडई शेजारचे रामेश्वराचे देऊळ पण पेशवेकालीन. या देवळाचे आवार खूप मोठे होते. ह ना आपट्यांच्या मधली स्थिती या कादंबरीत गणू व नानू अशी 2 पात्रे आहेत. नानू हा चंगीभंगी व गणू हा स्त्री पार्टी.
नाटक कंपनीच्या मालकाच्या पेटीतून नानूच्या नादाने केलेल्या पैशांच्या चोरीचे प्रकरण उघडकीला येण्याच्या भीतीने गणू पश्चात्तापपूर्वक क्षमा मागून देवापुढे नाक घासायला येतो. तो याच रामेश्वराच्या देवळात. या देवळाचा बराचसा भाग अलीकडेच रस्ता रुंदीत गेलाय. सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर मंदिरासमोर असणाऱ्या द्रविडांच्या महादेव मंदिराला थोडेसे ऐतिहासिक महत्व आहे. याच देवळात सन्मित्र समाज गणपतीचा मेळा होता. त्यात सुमारे 100 मुले होती. या मुलात पुण्याच्या प्लेगमध्ये आपला निष्ठुर कारकिर्दीने अप्रिय झालेल्या रँडची हत्या करणारे चाफेकर बंधू होते. तसेच चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केल्याची बातमी सरकारला पुरविणारे शंकर द्रविड व गणपती द्रविड पण याच मेळ्यात होते. खुन्या मुरलीधर देवळाची पार्श्वभूमी तशी मनोरंजकच म्हणावी लागेल. पेशव्यांचे सावकार होते दादा गद्रे. त्यांनी स्वतःचे देऊळ बांधण्याकरिता मुरलीधराची मूर्ती जयपूरहून तयार करून आणली. मूर्तीचे देखणेपण पाहून नाना फडणवीसांना ती मूर्ती आपल्या मालकीची करून घेऊन देऊळ बांधावेसे वाटले. मूर्ती देण्यास गद्र्यांचा नकार आणि मूर्ती देण्यास त्यांना भाग पाडावे हा नानांचा अट्टहास. या वादातूनच सगळे रामायण घडले. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तिच्या रक्षणार्थ गद्र्यांनी बोलाविलेले ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य आणि मूर्ती पळवून नेण्याकरता नाना फडणवीसांनी पाठविलेले अरबी सैन्य यांच्यात चकमक झाली. देवता हिंदूंची, रक्षण करणारे ख्रिश्चन आणि पळविण्याचा प्रयत्न करणारे मुसलमान असा संयुक्त प्रयोग दुसरीकडे कुठे झालेला कुणाच्या ऐकण्यात नसेल. या प्रकरणी अपयश आल्यावर नानांनी बेलबागचे देऊळ बांधले. खुन्या मुरलीधराची प्राणप्रतिष्ठा वैशाख शुक्ल 10 शनिवार पिंगल नाम संवत्सरी सन 1797 रोजी म्हणजे शके 1719 मध्ये झाली. या देवळात वर्षभर कथा, कीर्तने, प्रवचन, स्वाहाकार वगैरे कार्यक्रम चालत. मध्यंतरी हे देऊळ लग्न मुंजीसारख्या कार्यांकरिता भाड्याने देत असत. सध्या ही प्रथा बंद आहे. कार्तिक महिन्यातील पहिल्या एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत या देवळाच्या सभामंडपात रांगोळीने उत्कृष्ट गालिचे घालत असत. अन्नकोट पण होत असे. रविवार पेठेतील सोमेश्वराच्या देवळात पाण्यावर काढलेला फुलांचा गालिचा पण पाहण्यासारखा असे. या दिवसात रात्री निरनिराळ्या देवळात गालिचे पाहावयास जाणे हा पुणेकरांच्या करमणुकीचा भाग होता. सदाशिव पेठेतील सार्वजनिक हौदाच्या पाण्यावर पण गालिचा काढणारे कलाकार होते, पण तो पाहण्यास प्रवेश फी असे. सोमवार पेठेतील नागेश्वराचे देऊळ पेशव्यांच्या काळापासून असून ते आबा शेल्लूकर नावाच्या गृहस्थांनी बांधल्याचे वाचावयास मिळते. सध्याच्या विद्यार्थी वसतिगृहासमोरील नृसिंहाचे देवालय नारायण जोशी नावाच्या ब्राह्मणाने मार्गशीर्ष शुक्ल 4 शके 1814 ला बांधले. या देवस्थानाच्या जागी पूर्वी परचुरे यांची बाग होती. सवाई माधवराव पेशव्यांनी या देवळाची संभावना करून त्यास खर्चाकरिता इनाम तोडून दिले. या देवळाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खोलीत मौनव्रत धारण केलेले श्रीधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते. देवळाच्या मागे असलेल्या बखळीत वासुदेव बळवंत यांचे येणे जाणे असल्याचे ऐकतो. नृसिंह जयंतीचे आधी 4-5 दिवस त्यावेळेचे देवस्थानचे मालक काशीनाथ पंत जोशी टांग्यात बसून मंगल कार्याची अक्षत दिल्याप्रमाणे परिसरातील प्रत्येक प्रतिष्ठित ब्राह्मणाचे घरी जातीने जाऊन नृसिंह जयंतीच्या प्रसाद भोजनाचे निमंत्रण देत असत. मी, माझे भाऊ व वडील यांनी कित्येक वर्षे या प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे. जेवणास सोवळ्याने बसत. आचारी सोवळ्याने स्वयंपाक करीत. वाढपी पण सोवळ्यातच असत. भोजनास बसण्याचे आधी देवासमोर ऐपतीप्रमाणे पैसे ठेवत. भोजनार्थींना एक एक पैसा दक्षिणा मिळे. वाड्यातील अनेक बिऱ्हाडकरूंकडे भाविकांसाठी बैठक मांडीत. देवळाच्या आवारातील पारावरही भाविक सोवळे नेसताना बदलताना दिसत. पंक्तीत सुगंधी मालाचा व्यापार करणारे दाते नावाचे गृहस्थ कुणालाही जाणीव न देता एकदम जोरकस आवाजात संस्कृत श्लोक म्हणत. ते ऐकताना विजेचा कडकडाट झाल्यासारखे वाटे. सध्या ज्याला चतुशृंगी म्हणतात ती गणेशखिंड रस्त्यावर असून तिचे पहिले नाव सप्तशृंगी होते. पेशव्यांचा दुर्लभ शेठ नावाचा मोठा सावकार होता. तो सप्तशृंगीचे दर्शनास वर्षातून एकदा जात असे. वार्धक्यामुळे त्यास दर्शनास जाणे अशक्य झाल्याने त्याची भक्ती लक्षात घेऊन देवीच त्याचे जवळ दर्शन देण्यास आली अशी आख्यायिका आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींचे बाबतीत अशीच आख्यायिका ऐकावयास मिळते. चतुशृंगीस नवरात्र बसल्यापासून दसऱ्यापर्यंत यात्रा भरे.
त्यासाठी सर्व्हिस मोटारी शनिवारवाडा स्टँड पासून सुटत. एका पैशात नवरा बायको व मांडीवर मूल अशी सवलत चतुशृंगीला जाताना मिळे. येताना मात्र माणशी 2 पैसे आकारीत. शहरात परतल्यावर जोगेश्वरीचे दर्शन घेण्याचा रिवाज होता. दिवसा व रात्री शहरातील भाविक या देवीचे दर्शनास जात. देऊळ टेकडीवर असल्याने चढण्यास पायऱ्या होत्या, पण देवळाच्या 2-4 पायऱ्यांवर देवीचे भुते व जोगते यांचा खूप त्रास होई. भुत्यांचे कपडे तेलाने माखलेले असत. हातात पेटलेला चुडा असे, त्याचा अंगारा ते भाविकांना लावून पैसे मागत. जोगत्याच्या गळ्यात कवड्यांची माळ, हातात देवीची परडी असे. जोगते मुख्यत्वे करून तृतीयपंथी दिसत. बाईचा पोशाख आणि पुरुषी आवाज, दाढीचे खुंट असलेले हे जोगते विचित्र दिसत. ब्राह्मण समाज यांना टाळी. देवीचा सभामंडप तसा लहानच. देवीला प्रदक्षिणा घालणे म्हणजे मागील खडकाळ डोंगराला घासून जाण्यासारखे होते. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गणपती मंदिराच्या बाहेर खूप विटा असत. तिथेच विटांचे छोटे खेळातल्यासारखे घर बांधले म्हणजे देवीच्या दर्शनाची सांगता होत असे. या मागचा उद्देश मला कोणीही सांगितला नाही. या जत्रेत पाळणे पण असत. चक्रे असत, ते हलवायला 2-3 माणसे असत. विजेचा उपयोग करून फिरणारे पाळणे चक्रे अस्तित्वात नव्हती. 10 मिनिटात फोटो देणारे असत. फोटो घरी नेल्यावर फोटोतील व्यक्तीचे रूप कावीळ झाल्यासारखे पिवळे होईल. हलवाई खोबऱ्याच्या मोठाल्या वड्या विकीत, त्यावर माशा घोंगावत असत. हलव्याच्या दुकानात भल्या मोठ्या पितळी तबकात हमखास दिसणारी मिठाई म्हणजे साबण्या. त्या शिंगाड्याच्या पिठाच्या केलेल्या असून वर साखरेच्या पाकाचा थर दिलेला असे. त्यांचा आकार लांब लचक असून वरची साखर संपल्यावर आत राहिलेले पीठ चांगले भाजले गेल्यामुळे खूप खमंग लागे. ही मिठाई आता करीत नाहीत. संशय कल्लोळ नाटकात संशयाने पछाडलेला फाल्गुनराव कृत्तिकेच्या हातातील अश्विन शेठची तसबीर जेव्हा हिसकावून घेतो तेव्हा हे काय असे कृत्तिका विचारते. आपल्या वर्तनाचा खुलासा करताना फाल्गुनराव कृत्तिकेला म्हणतो, हा जंगली महाराज तुझ्या त्या गुलछबू महाराजांना भेटायला आलाय. सांगण्याचा अर्थ काय तर नाटकात निर्देश केलेल्या जंगली महाराजांचे नाव जंगली महाराजाच्या देवळावरून घेतले. सातारचा शेवटचा छत्रपती प्रतापसिंह म्हणजे जंगली महाराज असे मला वाचल्याचे स्मरते. देऊळ उंचीवरच आहे. देवळात महाराजांची मूर्ती नाही आहे, ते लंगोटी लावलेले, केस वाढविलेले, गुडघ्यापर्यंत दोन्ही हात पोहोचलेले महाराजांचे चित्र. गुडघ्यापर्यंत हात पोहोचणे म्हणजे अजानुबाहू हे सत्पुरुषाचे लक्षण मानतात. या देवळाचा विशेष म्हणजे हिंदू आणि मुसलमान दोघेही याचे भाविक आहेत. देवळाच्या आवारात असलेली कबर कुणाची आहे याची कल्पना नाही. नाटक सुरू होण्यापूर्वी रंगभूमीवर धूप जाळण्याची प्रथा सुरू झाली, ती या जंगली महाराजांच्यामुळे. प्रथेची हकीकतच सांगायची म्हटले तर 31 ऑक्टोबर 1880 साली पुण्याला किर्लोस्कर नाटक मंडळींच्या किर्लोस्कर कृत संगीत शाकुंतल नाटकाचा प्रथम प्रयोग होता. त्यात दुष्यंताचे काम करणार होते मोरोबा वाघोलीकर. मोरोबा हे देवभोळे व साधू संतांचे नादी असत. नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात आपले काम कसे काय होईल या विचाराने ते जरा अस्वस्थच होते. प्रयोगाचे दिवशी दुपारी मोरोबा टांग्यातून जंगली महाराजांचे दर्शनास गेले. महाराजांना मोरोबांच्या चेहऱ्यावर थोडी भीतीची छटा दिसल्याने त्यांनी मोरोबांना भीतीचे कारण विचारले. मोरोबा म्हणाले, महाराज, अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतल नाटक रचले आहे. त्याचा आज प्रथम प्रयोग आहे. मी आपला असा वेडाबोंगाडा. मला त्या दुष्यंतचे काम दिले आहे, परंतु माझे काम चांगले होईल का कसे होईल या शंकेने मी घाबरलोय. महाराज, आपण प्रयोग पाहायला जर समोर येऊन बसलात तर मात्र मला धीर येऊन माझे काम खात्रीने चांगले होईल. महाराज म्हणाले, बेटा, मी येऊ शकत नाही, परंतु वाईट वाटून घेऊ नकोस. बेटा, ले जाये उदी. महाराजांनी मोरोबांच्या पाठीवरून हात फिरवून डोक्यावर हात ठेवला. मोरोबांनी परतल्यावर सायंकाळी एक धुपाटणे तयार करून चांगला एक शेर लोबान म्हणजे धूप विकत आणून त्यात महाराजांनी दिलेला धूप मिसळला व नाट्य प्रयोगाच्या आधी रंगभूमीवर जाळला. योगायोग असा की शाकुंतलच्या पुण्यातील पहिल्या प्रयोगात मोरोबांचे काम सर्वात अप्रतिम झाले. इतके की मोरोबांना दुष्यंताची महत्वाची भूमिका दिल्याबद्दल किर्लोस्करांपाशी नाराजी व्यक्त करणाऱ्या डेक्कन कॉलेजमध्ये गणिताचे प्रोफेसर असणाऱ्या केरुनाना छत्र्यांनी मोरोबांची पाठ थोपटली. जंगली महाराजांनी दिलेल्या उदीमुळे यश मिळाले या भावापोटी मोरोबांनी नाट्यप्रयोगाच्या आधी रंगभूमीवर ऊद जाळण्याची प्रथा सुरू केली. धूप घालून न विचारण्याची प्रथा कशी सुरू झाली याची कल्पना नाही.
जंगली महाराजांच्या देवळाला लागूनच पाताळेश्वराचे यादवकालीन देऊळ आहे. पुण्यातील सर्वात जुने देऊळ हेच असे म्हणण्यास हरकत नाही. अखंड भल्या मोठ्या खडकात कोरून काढलेले हे देऊळ म्हणजे एक आश्चर्यच म्हणायचे. देऊळवाडा विस्तृत असला तरी प्रदक्षिणा घालताना काळा कुट्ट अंधार चांगलाच जाणवतो. समोरच्या पटांगणात नंदी आहे. पटांगणातच एक विहीर होती. संसारातील आर्थिक तंगीला कंटाळून सदाशिव पेठेतल्या लिमये नावाच्या स्त्रीने या विहिरीत आत्महत्या केल्यापासून या विहिरीचे तोंड जाळी बसवून बंद करण्यात आले. भोवताली भल्या मोठ्या खडकांची भिंत व मधोमध देवालय हे या देवळाचे वैशिष्ट्य. सध्या हे देऊळ सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्याच्या अखत्यारीत आहे. गांजेकसांना दुपारच्या वेळी ह्या देवळाचा परिसर गांजा ओढायला सोयीचा वाटे. भिकारदास मारुती नावाचे सदाशिव पेठेतील मारुतीचे जे देऊळ आहे ते भिकारदास नावाच्या पुण्यातल्या एका सावकाराने बांधल्याचे मी लहानपणी ऐकले होते. येथील मारुतीचे पुजारी पण मात्र गुजरात राजस्थान या भागातील ब्राह्मणाकडे असे. त्यावरून भिकारदास हे सावकार महाराष्ट्रेतर असावेत असे वाटते. सावकाराचे नाव भिकारदास हा जरी गमतीचा योग वाटला तरी हा नम्रतेचाच भाग असण्याची शक्यता आहे. कारण भाजीपाल्याच्या फळांच्या आडत बाजारात उलाढाल करणारे व हजारो रुपये मिळवणारे एक दलाल स्वतःला कचरा शेट म्हणून घेत. या देवळात दर शनिवारी मारुतीच्या दर्शनाला लोक येतच. या देवळात रामदास पंथी यांची पण उपासना चाले. पश्चिमेकडे तोंड करून उभी केलेली समर्थ रामदासांची भली मोठी तसबीर मला अजून आठवते. तिच्या पुढे कल्याण करी रामराया हे भजन चाले. गोसेवक चौंडे महाराज, धेनुदास डोळे, ताई फडके ही मंडळी हटकून दिसत. डोळे यांचे प्रसंग निमित्त कीर्तन होई. गांधी टोपी खाली सहज नजरेत भरेल असा घेरा, खादीचा सदरा, खादीचे धोतर ते नेसत. चौंडे महाराज डोक्यावर सौभद्र नाटकातील वक्रतुंड ज्या पद्धतीची टोपी घालताना दिसे त्या पद्धतीची दोन्ही कानशिले झाकून टाकणारी टोपी घालीत. ही मंडळी कधी कधी रामदास पंथियात रूढ असलेली भिक्षा फेरी पण काढीत. शनिवारी जो भक्त मारुती पुढे नारळ फोडी त्याला फोडलेल्या नारळाची एक वाटी पुजाऱ्याला द्यावी लागे. उरलेली वाटी प्रसाद म्हणून घरी नेण्याचा त्याला हक्क असे. अशा रीतीने जमा झालेल्या ओल्या खोबऱ्याच्या वाट्या पुजारी दुसऱ्या दिवशी विके. आमटी भाजीत घालायला किंवा चटणी करायला विकत घेण्यासाठी जात्या चतुर व शहाणे असणारे संसारी ब्राह्मण या वाट्या पुजाऱ्याकडून विकत घेत. वेळेवर न गेल्यास नारळाची आई म्हणजे करवंटी हातात पडे. या देवळाच्या पडवीत माडीवाले नावाचे एक वृद्ध गृहस्थ बसलेले दिसत. त्यांच्या भोवती मुलांचा गराडा पडलेला दिसे. कारण काय तर श्रीराम जय जय राम असा जप 1000 वेळा करणाऱ्या मुलास माडीवाले पोस्ट कार्डच्या आकाराचे देवाचे एक रंगीत चित्र देत. राम, श्रीकृष्ण, शंकर, मारुती, दत्त अशा वेगवेगळ्या देवांची ती चित्रे असत. मुले मिळालेली चित्रे आवडीनुसार बदलून पण घेत. माडीवाल्यांचा मुलांवर विश्वास आणि चित्र मिळवण्यासाठी मुलांची धडपड बघण्यासारखी असे. माझ्या लहान वयात मी पण एकदा रामनामाचा जप करावयास बसलो होतो. योगायोगाने माझ्या हातात चित्र पडले ते मारुतीरायाचे. या चित्राचा विशेष असा की इतरही रंगीत चित्रांवर चांदीच्या कलाबुतीचा वापर करण्याच्या पद्धतीप्रमाणे याही चित्रावर कलाबूत लावलेली होती. उजव्या हातावर द्रोणागिरी पर्वत उचलून धरणाऱ्या मारुतीरायांच्या जांगियावर कलाबूत लावून चित्र छापणाराने ते आकर्षक करण्याचा प्रयत्न केला होता. बा वाचका क्षणभर डोळे मीट आणि कलाबूत लावलेला जांगिया नेसलेला मारुतीराय डोळ्यापुढे आण म्हणजे तुझे तुलाच हसू येईल. पुण्याच्या सराफ कट्ट्याच्या कोपऱ्यावरील सोन्या मारुती माझ्या लहानपणी खूप गाजला. देवळाच्या पलीकडे कोपऱ्यावर तांबोळी मशीद आहे. हिंदूंनी नमाजाच्या वेळेला मारुतीची घंटा वाजवू नये हा मुसलमानांचा आग्रह, तर आम्ही कधीही दर्शनाला आलो तरी घंटा वाजवणारच हा हिंदूंचा अट्टहास. त्यामुळे होई दंगल. कायदा सुव्यवस्था राखणारे सरकार परकीय, त्यांचा ओढा मुसलमानांकडे. देवळात घंटा वाजवायची नाही असा हुकूम निघाला. हिंदूंनी केला सत्याग्रह. हुकूम मोडून अटक करवून घेणारे वाढले. कोर्टात त्यांचे वकीलपत्र घेणारात हिंदू महासभेचे ल ब भोपटकर असत. बॅरिस्टर बाळासाहेब खाजगीवाले पण असत. याच खाजगीवाल्यांनी एकदा सत्याग्रह केला तो वेगळ्याच पद्धतीने. सूट घालून ते आले देवळापाशी. येताच सूट काढून टाकला आणि काय आश्चर्य, आतमध्ये चक्क सोवळे नसलेले खाजगीवाले. पोलीस फसले, पूजा झाली, घंटानाद झाला. असा हा सोन्या मारुती.
दोन्ही भुवयांमध्ये कानांच्या दोन्ही पाळ्यांना हनुवटीच्या खाली गळ्याच्या मध्याला शेंदूर लावलेली व्यक्ती उघड्या डोळ्यांनी पाहिली की डोळे मिटून खुशाल जाणावे की ही व्यक्ती कसबा पेठेतली असून गणपती भक्त आहे. या पेठेतले गणपतीचे देऊळ म्हणजे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत आद्यक्रम असलेल्या कसबा गणपतीचे. त्या काळी आणि अजूनही पुण्याला ब्राह्मण समाज मंगल कार्याची सर्वप्रथम अक्षत देतो तो कसबा गणपतीला आणि मग बुधवारातल्या तांबड्या जोगेश्वरीला. हे देऊळ बांधले ते शिवाजीची मातोश्री जिजाबाईने. म्हणजे ते खूपच जुने आहे. यामुळेच की काय या देवळात जुनाटपणा जाणवे. देवळाच्या बाहेर अभिषेक, सत्यनारायण वगैरे धार्मिक कार्य करणारी देशस्थ ब्राह्मणातील भिक्षुक मंडळी घुटमळताना दिसत. या गणपतीला नवस बोलणारेही खूप असत. त्यावरून तो पावत असावा असे वाटते. कारण पेशवाईच्या अखेरीस पुण्याच्या ब्राह्मणांनी या गणपतीस नवस करून अनुष्ठाने ब्राह्मण भोजने घालून तो पावल्याचे बऱ्याच वर्षांपूर्वी मला ऐतिहासिक संदर्भांच्या माहितीत वाचल्याने आठवते. आज मात्र मला ते संदर्भ देता येणार नाही. सांगायचा अर्थ काय की शेवटच्या बाजीरावाच्या लहरी आणि बदफैली कारभाराला कंटाळलेल्या पुणेकर ब्राह्मणांनी इंग्रज मराठ्यांच्या शेवटच्या लढाईत इंग्रजांचा जय व्हावा म्हणून या गणपतीला नवस करून अनुष्ठाने आरंभली होती. इंग्रजांचा जय झाला हे सर्वश्रुत आहे, पण खरी गंमत पुढेच आहे. मुंबई इलाख्याचा गव्हर्नर म्हणून माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने जेव्हा पुण्यात प्रवेश केला तेव्हा याच ब्राह्मणांनी त्याची गाठ घेऊन तुमच्या विजयासाठी केलेल्या अनुष्ठानापोटी दक्षिणा, भोजने, दान धर्म इत्यादींसाठी आमचा 1,00,000 रुपयांचा झालेला खर्च आम्हास नव्या सरकारकडून मिळावा अशी मागणी केली. धूर्त एल्फिन्स्टनने जराही हरकत घेतली नाही. त्याने पैसे तर दिलेच, पण त्याच रात्री घोड्यावर बसून तो वाईस गेला व तेथील ब्राह्मणास सरकारतर्फे योग्य ते आहेर केले. ब्राह्मण जमात पडली राज्य करती. त्यांचा आत्ताच असंतोष नको हा साहेबाचा दूरचा विचार. या घटनेवरून दिसतो तो मनुष्य स्वभाव. आपले राज्य झाले तरी कोणी आपल्या डोक्यावर मिरे वाटले तर कोण कसे सहन करील. ब्राह्मण हे राष्ट्रद्रोही असा निष्कर्ष कोणीही काढण्याचा प्रयत्न करू नये. मंगळवार पेठेतल्या त्रिशुंड्या गणपती या देवस्थानाचा इतिहास सध्याच्या काळी जमीनदोस्त झाल्यातच जमा आहे. बांधकाम दगडी असून प्रवेशद्वाराचे बांधकाम खरोखरच बघण्यासारखे आहे. गणपतीच्या मूर्तीच्या मागे असलेल्या चोर वाटेने खाली असलेल्या प्रशस्त भुयारात जाता येत असे. भुयारात स्नानाकरिता विस्तीर्ण कुंड असून त्याच्या भोवती ओवऱ्या बांधलेल्या आहेत. साधू व इतर योगी यांचा उपयोग समाधी साधनाकरिता आणि हठयोगी साधनेकरिता करीत, पण सध्या हे सर्व पाहता येत नाही. बुधवार पेठेतील फरासखान्या शेजारील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गणपतीची प्राणप्रतिष्ठा माझ्या आठवणीतलीच. होम हवन, प्राणप्रतिष्ठा वगैरे झाले शंकराचार्यांच्या हस्ते. पुण्यातील त्यांच्या मुक्कामापासून कार्यस्थळापर्यंत त्यांची जी मिरवणूक निघाली होती ती पाहण्याचा योग मला बाजीराव रोडवर आला. अग्रभागी चौघडा, मागे राज कपूरच्या बरसात चित्रपटातील गाणे वाजवीत जाणारा एक बँड, त्याच्या मागे आणखी 2 बँड, बंद पडलेल्या मोटारीच्या टपावर दर्शन द्यायला बसलेले शंकराचार्य, ती मोटर ढकलणारे त्यांचे 2-3 शिष्य. योगी या दुर्लभ असा तो योग होता. हिंदूंच्या धर्मपीठाची इतकी खालच्या पातळीवरील अवहेलना पुण्याच्या हिंदू धर्मियांनी निर्विकारपणे तटस्थपणे सोसली. विष्णू मंदिर असलेली बेलबाग म्हणजे नाना फडणवीसांना पेशव्यांकडून मिळालेला मानाईचा मळा. या देवास चौघडा नाही, कारण असे की नानांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या कीर्तीचा डंका काशीपासून रामेश्वर पर्यंत ऐकू येतो, तिथे या चौघड्याची काय कथा. देवळात आवारात पिंजऱ्यात ठेवलेले ससे, हरणे, मोर मला अजूनही आठवतात. तुळशीबाग, जोगेश्वरी या देवळांप्रमाणे या देवळाच्या आवारात अजून मिनी मार्केट झाले नाही याचा आनंद आहे. देवस्थानच्या खर्चाकरता दिलेले इनाम गाव जप्त होऊ नये म्हणून नानांनी सनदा देवाच्या नावे करून दिल्या. या देवळात रोज सायंकाळी गुर्जर शास्त्र्यांची प्रवचने होत. संध्याकाळी परवचा म्हणताना आम्ही लहान मुले पाढे म्हटल्यावर निरनिराळे श्लोक आर्या म्हणत असू. त्यातीलच एक श्लोक आठवतो तो तुळशी बागेमध्ये आहे सुंदर मूर्ती रामाची हा. हे रामाचे मंदिर बांधले नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी 1761 साली, म्हणजे पानिपतच्या 3ऱ्या युद्धाचा काळ. या मंदिराची आठवण पुण्याच्या स्त्रियांपेक्षा बाहेरगावच्या, फार काय मुंबईच्या स्त्रियांना सुद्धा वरचेवर होई. कारण काय तर या देवळाच्या अवतीभोवती असणाऱ्या निरनिराळ्या दुकानातून फणी, करंड्याच्या पेट्या, आरसे, कंगवे, गंगावणे, विळ्या, किसणी, झारे, कढया, पातेली, तपेली, लोटी,
देव्हाऱ्यात पूजेकरता लागणाऱ्या देवांच्या पितळी मूर्ती, लाकडी बाहुल्या, कचकड्याची खेळणी, नकली सोन्याचे दागिने, मोत्यांच्या माळा, सोन्या चांदीचे दागिने वगैरे संसारोपयोगी माल मिळे. तो खरेदी करणे म्हणजे पुण्याची पुण्याई लुटल्यासारखे स्त्रियांना वाटे. सध्या ज्याप्रमाणे ही हाँगकाँगची साडी बरं का, असे स्त्रिया आपापसात बोलताना दिसतात, त्याचप्रमाणे माझ्या काळी हा तवा, हे उलथणे, या ताटल्या चमचे तुळशीबागेतून आणले हो, असे ठमाकाकू राधाबाई सांगताना ऐकू येई. पुरंदरे पंड्या यांची पितळी भांड्यांची दुकाने, नाशिककर, घोडके, वाईकर यांची सराफी दुकाने होती. येथील दुकानातून मिळणाऱ्या देवांच्या पितळी मूर्ती ओतीव कामाच्या असत. मला आठवते ती विठोबा रखुमाईची जोडी. एका आटोपशीर पितळी पायट्याला दोन खाचा असत. त्यात या मूर्ती खोवून बसवण्याची सोय होती, परंतु खाचे जरा जास्त सैल झाल्याने विठोबा रखुमाईला खाच्यात बसवल्यावर मूर्ती लुटू लुटू हलत. त्यांना स्थिर व्हायला जरा वेळ लागे. लंगड्या बाळकृष्णाची तीच स्थिती. हातापायांची लांबी कमी अधिक झाल्याने बाळकृष्ण खरोखरच रांगणार की काय याचे कुतूहल वाटे. हरिनारायण आपट्यांच्या करमणूक साप्ताहिकाचे जुने अंक चाळताना एका अंकात तुळशीबागेविषयी एक गमतीदार हकीकत वाचावयास मिळाली. पेशव्यांच्या दरबारात आले दोन भामटे. आपण उचलेगिरीत प्रवीण आहोत हा त्यांचा दावा. अंगचे कौशल्य दाखविल्याखेरीज बक्षीस मिळणे अशक्य. पेशव्यांनी त्यांना आपल्या पायातले दोन चढाव पळविण्यास सांगितले. चढावांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी पडली पेशव्यांच्या हुजऱ्यावर. एके दिवशी पेशवे कीर्तन ऐकायला म्हणून आले ते तुळशीबागेत. प्रथेप्रमाणे चढाव बाहेर काढून पेशवे आत कीर्तनाला बसले. हुजऱ्या बिचारा देवळाच्या बाहेर जरा अंतरावर दोन्ही चढावांवर पाय ठेवून बसला होता. पातळीवर असलेल्या दोन्ही भामट्यांनी ही संधी साधली. एकाने आणले परातभर पेढे आणि ज्ञानेश्वरांचा प्रसाद म्हणून सुटला वाटत देवळाच्या बाहेर बसलेल्यांना. प्रसाद घेण्याची पाळी आली हुजऱ्याची. चढावांवर पाय ठेवून प्रसाद कसा घ्यायचा? चढावांवरील पाय बाजूला घेऊन डोळे मिटून त्याने भक्तिभावाने प्रसाद घेतला. याचा फायदा एका भामट्याने घेतला, पण त्याच्या हाती एकच चढाव लागला. कीर्तन संपल्यावर बाहेर आलेल्या पेशव्यांना त्या उचलेगिरीचे खूप हसू आले, पण पैज लागली होती ना. त्यांनी शिल्लक राहिलेला चढाव घेऊन हुजऱ्यास सांगितले, चांभाराकडे जा, त्याला याच नमुन्याचा दुसरा चढाव बसविण्यास सांग. नमुन्याचा चढाव त्याच्याकडेच ठेव. पाळतीवरच्या भामट्यांनी हे पण पाहिले. चांभाराला नमुन्याचा चढाव देऊन परतलेल्या हुजऱ्याच्या पाठोपाठ काही वेळाने हुजऱ्यांचा पेहराव केलेले दोन भामटे चांभाराकडे गेले व म्हणाले, हरवलेला चढाव सापडल्याने दुसरा चढाव करण्याची गरज नाही, पण नमुन्यासाठी तुम्हाला नुकताच जो चढाव दिला आहे तो श्रीमंतांनी परत मागितला आहे. झाले. चांभाराने नमुन्याचा चढाव परत केला आणि पळविलेले दोन्ही चढाव भामट्यांनी पेशव्यांपुढे हजर केले व उचलेगिरीच्या कलेवर बक्षीस पटकावले. हे पेशवे कोण याचा खुलासा छापला नव्हता. पुण्यात मुसलमानांचे मशिदी, दर्गे त्या मानाने नगण्यच होते. स्थापत्य कला विशेष उल्लेखनीय नव्हती. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे नमाजाला बसण्याच्या आधी हातपाय धुवायला बांधलेले हौद. प्रार्थना स्थळांचा रंग पांढरा. नमाज पडायला मशिदीत स्त्रिया जाण्याची पद्धत मुसलमानात नाही. कसबा पेठेतील धाकटा शेख सल्ल्याचा व मोठा शेख सल्ल्याचा दर्गा म्हणजे पूर्वाश्रमी हिंदूंचे असलेले पुणेश्वराचे देऊळ व नारायणेश्वराचे देऊळ. शिवाय गुरुवार पेठेत मीरा दातारचा एक दर्गा होता. दर्ग्याचे नाव मीरा दातार का पडले याचा बोध झाला नाही. नाही म्हणायला आज दिसणारी बोहरी जमात खाण्याजवळची बोहरी मशीद मात्र स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने उल्लेखनीय वाटली. पुणे कॅम्प भागातील लाल देऊळ म्हणून ज्या प्रार्थना स्थानाचा उल्लेख करतात ते ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आहे. पुण्यात डेव्हिड ससून नावाचा एक सधन व दानशूर व्यापारी सन 1863 चे सुमारास होता. त्याने आपल्या धर्म बांधवांकरिता हे प्रार्थनास्थळ स्वखर्चाने बांधले. इंग्लिशमध्ये ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग म्हणतात. सदर स्थळाला लाल देऊळ म्हणण्याचे कारण एवढेच की याचे काम लाल विटांचे असून आतल्या अंगाला आधाराकरिता दगडी खांबांचा उपयोग केलाय. प्रार्थनास्थळी भोवती भरपूर मोकळी जागा आहे. पुण्यात ज्यूंची एकूण संख्याच कमी असल्याने त्यांच्या सणवारी सुद्धा या सिनॅगॉगमध्ये फारसे उपासक दिसत नसत. या स्थळाला लागून असलेल्या रस्त्याला सिनॅगॉग स्ट्रीट हे नाव कैक वर्ष आहे. रास्ता पेठेत पण ज्यूंचे एक सिनॅगॉग आहे. ते बेने इस्राईल समाजाचे आहे. रस्त्यावरून पाहिले असता आत छताला टांगलेली हंड्या झुमरे आजही दिसतात. ज्यू धर्मातूनच ख्रिस्ती धर्माचा उगम झाल्याने सिनॅगॉग व चर्च यांच्या आतील भागाच्या व्यवस्थेत फारसा फरक आढळला नाही. पुण्यात ज्यू समाजाची प्रार्थनास्थळे अशी ही दोनच.
पारशी समाजाच्या प्रार्थनास्थळांना अग्यारी म्हणतात. कॅम्पमध्ये दस्तूर मेहर रोडच्या टोकाशी व नानापेठेत आझाद आळी संपताना अशी 2 प्रार्थनास्थळे ही पारशांची. हे लोक अग्नी उपासक असल्याने यांच्या प्रार्थनास्थळात 24 तास अग्नी पेटलेला असतो. यांच्या धर्मोपदेशकाला दस्तूर म्हणतात. दस्तुरांच्या अंगावर नेहमी पारंपरिक पोशाख दिसतो. या समाजाची एकूणच लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. इतर धर्मियांना पारशी करून घेण्याची सोय पारशी धर्म परंपरेत नाही. ख्रिस्ती धर्मियात बरेच उपपंथ असतात. पोपच्या धर्माज्ञेला मानणारे ते रोमन कॅथलिक, त्यांच्या धर्माज्ञेला आव्हान देणारे ते प्रोटेस्टंट, शिवाय प्रेस्बिटेरियन, मेथोडिस्ट हे आहेतच. माझ्या पाहण्यात मुख्यतः प्रोटेस्टंट व कॅथलिक यांची प्रार्थनागृहे आली. सेंट अँड्र्यूज चर्च, ख्राइस्ट चर्च, ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च, इमॅन्युअल चर्च, पंचहौद मिशन म्हणजे पवित्र नामाचे देवालय ही प्रोटेस्टंट पंथीयांची प्रार्थनागृहे. पंचहौद मिशनच्या आवारातच पुण्याच्या सामाजिक इतिहासातले चहा ग्रामण्य प्रकरण गाजले होते. चर्चेसचे बांधकाम गोथिक पद्धतीचे आढळले. गोथिक आर्किटेक्ट म्हणजे भव्य असणारे व मनात एक प्रकारचा दबदबा निर्माण करणारे स्थापत्य. सोलापूर बाजारापलीकडील सेंट मेरी चर्च हे प्रोटेस्टंट पंथीयांचेच. याची विशेषता म्हणजे येथे असलेला पाईप ऑर्गन. प्रत्येक सुराचा पाईप वेगळा. एकदा वाजायला लागला की तो ऐकणे हा एक आनंदच ठरावा. तसे म्हटले तर ऑर्गन हे चर्चचे वाद्य. सर्व पंथीयांच्या चर्चमध्ये ऑर्गन असतोच. प्रोटेस्टंट ख्रिस्ती आपल्या धर्मगुरूला पालक म्हणतात. कॅथलिक ख्रिस्ती धर्मगुरूला फादर म्हणतात. प्रोटेस्टंट पंथीयांमध्ये ख्रिस्ताचे स्थान महत्वाचे तर कॅथलिकांमध्ये मेरीला पण तितकेच महत्व. प्रत्येक कॅथलिक चर्चच्या बाहेर दगडांची कृत्रिम गुहा बनवून त्यात मेरीची मूर्ती बसवलेली असते. तिच्या पुढे मेणबत्ती पेटवून गुडघे टेकून भाविक प्रार्थना करतात. कॅथलिक समाजाची ऐकलेली प्रार्थना म्हणजे मेरी मदर ऑफ गॉड प्लीज प्रे फॉर अस. प्रोटेस्टंट समाज अधिकांश मराठी भाषिक असल्याने त्यांच्या उपासना गीतांच्या चालीही मराठी नाट्यगीतांवरून अथवा इतर प्रचलित मराठी गीतांवरून घेतलेल्या आढळत. देवलांच्या मृच्छकटिक नाटकातील लाज येई रजनी साईसे घोर कर्म केले या पदाची चाल त्यांच्या एका गीताला लावलेली आढळली. प्रभू येशू आम्हा तू तारी या स्तोत्राची चाल म्हणजे कावळा म्हणे मी काळा पांढरा शुभ्र तो बगळा या कवितेची. देव जगाचा बालक झाला नमा यास जाऊ त्याला महानंद सकला झाला या गीताची चाल म्हणजे रतन चित्रपटातील रुमझुम से बरसे बादल वा मस्त हवा ये आई या पदाची. कॅथलिक समाजाने निराधार अपंग कॅथलिक समाजाकरता वृद्धाश्रम चालवलेले आढळले. ईस्ट स्ट्रीटवर आंबेडकर रोडवर मेथोडिस्ट चर्चेस आहेत. कॅन्टोन्मेंट मार्केट जवळचे सेंट झेवियर चर्च व क्वार्टर गेट जवळील सिटी चर्च ही कॅथलिकांची चर्चेस. सिटी चर्चेचा विशेष म्हणजे पेशवे काळात पुण्यात असलेल्या एका परदेशी ख्रिस्ती मिशनरी डॉक्टरने पेशवे कुटुंबात औषधोपचार केला होता. रोगी बरा झाल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पेशव्यांनी मिशनऱ्यांना दिलेल्या इनाम जमिनीवरच सध्याचे सिटी चर्च उभे आहे. शेजारीच असलेल्या सेंट ऑर्नेला स्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅजवर शनिवारवाडा आणि मराठ्यांचा जरी पटका पाहावयास मिळाला. ख्रिस्ती लोक पाळत असलेला ऑल सोल्स डे म्हणजे हिंदूंच्या सर्व पितरी अमावस्येसारखाच. त्या दिवशी ख्रिस्ती कबरस्थानातील सर्व थडग्यांवर पेटविलेल्या मेणबत्त्या ठेवतात. ख्रिसमस व गुड फ्रायडे सर्व ख्रिस्ती उपपंथीयात साजरे करतात. कॅथलिक पंथाचे लोक आपली मुले कॅथलिक शाळातूनच पाठवतात. प्रोटेस्टंट चर्चेसच्या आवारात प्रभू येशू पाप्यास तारावयास आला त्याचे गात गात स्वागत करा किंवा सत्य मार्ग प्रकाश मीच आहे मजद्वारे गेल्या वाचून स्वर्गातील पवित्र पित्याकडे कोणी पण जाऊ शकत नाही अशी वचने लिहिलेली आढळली. माझ्या पाहण्यात शहरात असलेले शिखांचे गुरुद्वार गणेश पेठेतच होते. त्यावेळी ते एका जुन्या घरात होते. आता ते संपूर्ण नव्याने बांधले. पुण्यात प्रार्थना समाजाची एक शाखा असून त्यांचे पण एक प्रार्थना मंदिर आहे हे खरे सुद्धा वाटणार नाही. हे मंदिर बुधवार पेठेत असून दगडी आहे. आतही रचना ख्रिस्ती प्रार्थना स्थळासारखी दिसली. वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपॉल प्राध्यापक जोग, प्राध्यापक सुरू व कैलासवासी बाबूराव जगताप प्रार्थना समाजात जात. पुण्याच्या सामाजिक जीवनात प्रार्थना समाज त्या मानाने नगण्यच म्हणावा लागेल. ज्या पंथांचा आतापर्यंत पुण्याच्या वर्तमानपत्रात उल्लेख आढळला नाही, सार्वजनिक स्वरूपात चर्चा झाली नाही किंवा ज्याचे अस्तित्व आज तागायत बहुसंख्य पुणेकरांना अज्ञातच राहिले आहे, तो पंथ म्हणजे फ्रीमेसन.
या पंथांच्या प्रार्थना मंदिराला फ्री मेसन लॉज म्हणतात. याचा उगम ख्रिस्तीच्याही आधीचा म्हणजे मिसेरियन संस्कृतीच्या अस्तित्वातील काळाचा. त्या काळी गुलाम होऊन राहिलेल्या गरीब ज्यूंनी या पंथाची स्थापना केल्याचा ऐकतो. रशियन क्रांतीतील लेनिनचा सहकारी नेता लिओन ट्रॉट्स्की फ्री मेसन होता व तो यावर एक पुस्तकही लिहिणार होता. इंग्लंडचा एकेकाळचा पंतप्रधान डिझरेली हा पण फ्री मेसन होता. या पंथाच्या शाखा जगभर असून त्यांच्या कार्यावर कित्येक देशात बंदी घातलेली आढळते. पुण्यात यांच्या दोन शाखा आहेत. एक आहे खडकीला व दुसरी रेसकोर्सच्या अलीकडे आहे. दोन्ही शाखांवर फ्री मेसन लॉज असे फलक आढळतात. स्त्रियांना या पंथात सामील करून घेतले जात नाही. वर्षातून फक्त एकदा स्त्रियांना आत येण्याची परवानगी दिली जाते. या पंथाचे कार्य गुप्तपणे चालते. पुण्यात सभासदांची संख्या 150-200च्या आसपास आहे. सर्वांनी आपापसात बंधुत्वाच्या नात्याने वागावे, परस्परांना मदत करावी ही यांची शिकवण आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी किंवा इतर कोणत्याही धर्माचा माणूस या पंथात सामील होऊ शकतो. लॉजच्या बेदीवर बायबल, कुराण, गीता वगैरे धर्मग्रंथ ठेवले असून त्यांचा आदर केला जातो. अपरिचित सभासदांनी एकमेकांना ओळखण्यासाठी सांकेतिक खुणा ठरलेल्या आहेत. साधे हस्तांदोलन सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. नवीन सभासदाला दीक्षा देताना त्याचे डोळे बांधतात. त्याच्या अंगावरचे कपडे काढून शर्टच्या 2 बाह्यांपैकी एकाची अर्धी बाही कापलेला शर्ट तसेच लांब फाटलेली पॅन्ट त्याला घालतात. उजव्या बरगडीच्या थोड्या खाली तीक्ष्ण हाताराने फुली मारतात. रक्त निघते व त्याचे उरण मरेपर्यंत कायम राहतात. इतर काही विधी झाल्यावर दीक्षा पूर्ण होते. उपासनेच्या दिवशी प्रत्येकाने सूट घालून येणे बंधनकारक आहे. भारतात फ्री मेसन लॉजच्या जेवढ्या म्हणून शाखा आहेत त्याचे अध्यक्ष आहेत सुप्रीम कोर्टाचे निवृत्त सरन्यायाधीश. एक खटकणारी गोष्ट म्हणजे यांच्या उपासनेत पिशाच्च संपर्क केला जातो. त्यासाठी प्रत्येक लॉजमध्ये एका बंद लाकडी पेटीत मानवी कवटी व हाडे ठेवलेली असतात. यांची उपासना जवळजवळ शाक्त पंथाशी मिळती जुळती असते, कारण उपासनेच्या वेळी मद्य मांसाचा उपयोग होतो. ही सर्व माहिती मला एका फ्री मेसन पंथीयाकडून मिळाली. पुण्यात याखेरीज अक्कलकोट स्वामी, राघवेंद्र स्वामी, बिडकर महाराज, गोंदवलेकर महाराज, साईबाबा यांचे मठ आजही आहेत. त्यांचेही भक्त आहेत. मी केलेल्या एकंदर निरीक्षणावरून लक्षात आलेल्या गोष्टी अशा की चर्चेस आणि मशिदीमध्ये कमालीची स्वच्छता आढळली. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी बेशिस्त आढळली नाही. प्रार्थना स्थळांना व्यापारी संकुलनाचे स्वरूप आणलेले दिसले नाही. प्रार्थना स्थळांबाहेर भिंतीवर जाहिराती लावलेल्या आढळल्या नाहीत. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.